गुंगी गुडिया वाद चिघळला. बारामतीतील आंदोलनावर नगराध्यक्ष यांनी जाहीर माफी मागा, काँग्रेसची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या वादग्रस्त पोस्टनंतर बारामतीतील राजकीय वातावरण तापले आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या आंदोलनावर आता काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार गुंगी गुडिया हा उल्लेख काँग्रेसच्या अधिकृत एक्स ट्विटर हँडलवरून करण्यात आला होता. मात्र त्या पोस्टचा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कोणताही संबंध नसताना राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या भूमिकेत म्हटले आहे की जे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः केलेलेच नाही त्यावर त्यांचा निषेध करणे ही राजकीय दिवाळखोरी आहे. या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली असून संबंधित पदाधिकाऱ्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी. आम्ही सुनेत्रा पवार यांचा आदर करतो, मात्र नगराध्यक्ष यांचा मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी असे होऊन देणे योग्य नाही. त्यांनी मोठ्या मनाने काँग्रेस पक्षातील नेते चव्हाण यांची माफी मागावी अशी मागणी समोर आली आहे. सरकारी पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा पक्ष, समजा भाजप पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. जर या ठिकाणी जर कायद्याचा भंग झाला असेल तर त्या लोकांवर कुठल्या पक्षाचा हे न बघता कोणी भंग केला कायद्याचा हे बघून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. काल इथं आपल्याला माहिती आहे की इथं बंदी पुतळे काढण्याला, पुतळे त्याला जोडे मारायला, 4 किंवा 5 जास्त लोकांचा जमा बेकायदेशीर करणं, कुठलीही परवानगी न घेता अशा प्रकारे जर काम करत असेल आणि पोलीस खाते जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर हे मात्र वाईट पोचणे ही हुकुमशाहीची सुरुवात आहे. अशा प्रकारे आमचं एकच सांगणं आहे की पोलिसांनी निरपेक्ष बुद्धीने, निरपेक्ष पद्धतीने कार्य करावं आणि जो गुन्हा करेल त्याच्यावर ॲक्शन घ्यावी असं आमचं एक म्हणणं. आणि दुसरं एकच मला सांगायचं, सुनेत्रा वहिनीबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, अजित दादाबद्दल आम्हाला अत्यंत सहानुभूती. आम्ही वहिनीबद्दल काही बोलणार नाही, पण हा जो प्रकार आहे हा प्रकार तो घडलेला आहे तो आमच्या पृथ्वीराज दादांनी केलेला नाही. त्यांचं नाव बदनाम केलं, त्यांना जोडे मारले, हे अत्यंत वाईट कृत्य झालेलं आहे. त्याची माफी सचिन सातो याच्यावर जबाबदारी पडते, कारण ते नगराध्यक्ष बारामतीचे प्रथम नागरिक त्यांनी हे खरं त्याला कंट्रोल करायला पाहिलं होतं. त्यांच्या घराची परंपरा फार मोठी, त्यांच्यामध्ये आतापर्यंत 3 नगराध्यक्ष होऊन गेले, त्यातल्या एकाने असं वाईट कृत्यामध्ये भाग घेतलेला नाही. कारभाऱ्यांनी घेतला नाही, सदाभाऊ बापूंनी घेतलेला नाही, त्यांच्या मिसेसनी घेतलेला नाही. पण सचिन सातवने हा पोरकटपणा सोडावा आणि त्यांनी परिपक्वपणा घेऊन त्यांनी या लोकांना नियंत्रित करावे असं आमचं म्हणणं आहे काँग्रेस पक्षातर्फे. ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत तिथं त्यांना जर बोलून देत नसेल शेजारचा माणूस आणि त्यांना गप बसतो, शेजारी त्यांचे आमदार धनंजय मुंडे शेजारी बसले होते. गप पत्रकाराला, तुम्ही पत्रकार आहात, पत्रकारांना ते गप म्हणतात, त्याच्यावर मी अजून काय बोलायचं, पत्रकारांनी त्याच्यावर बोललं पाहिजे. महिलांच्या बाजूचा आहे, महिलांनी राजकारणात यावं आणि सक्रिय भूमिका, निर्णायक भूमिका घ्यावी. म्हणजे बऱ्याच प्रकारच्या ते भूमिका घेऊ शकतात. हा शब्द प्रयोग जरी चुकला असेल किंवा काही असेल, चुकला होता का नाही, त्याला एक छोटस पाठीमागचं म्हणणं आहे की अशा पद्धतीत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सुद्धा बोलते व्हा, तुम्ही एक पत्रकार परिषदेमध्ये बोलते व्हा, तुम्ही आमच्या अजितदादांचा जो अपघात झाला त्याबद्दलची चौकशी कुठपर्यंत आली हे गृह मंत्रालय विचारा आणि बोलते व्हा आणि लोकांपर्यंत येऊ द्या. अशा शब्दाचा प्रयोग करणं तुम्ही हा शब्द वापरलेला आहे, हे उलट आपण ऐका ना, आपण सगळ्याच गोष्टी नकारात्मक न घेता इंदिराजींना हाच शब्द प्रयोग केला होता त्या दुर्गा झाल्यानंतर, भारताच्या पंतप्रधान झाल्या. तर आमची एवढीच इच्छा आहे या गव्हर्नमेंटमध्ये वहिनी साहेब जे आता काय त्या जर मुख्यमंत्री झाल्या फडणवीसला डावलून किंवा फडणवीसच्या मदतीने काय म्हणा तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे ते फार असंवैधानिक शब्द नाहीये तो एका शब्द माजी पंतप्रधानांना वापरलेला कर्तबगार पंतप्रधान, तसं आम्हाला थोडस वहिनीच्या बद्दल वाटते की त्या पण कर्तबगार आहेत. ह्या जे काय त्यांच्या सहयोगी पक्ष आहेत त्यांना डावलून त्या नक्की मुख्यमंत्री पदी बसतील असं एक साधारण समज आहे. पण होतील आणि असं व्हावं. प्रत्येक बारामतीकर, मी पक्षाची भूमिका असलं तरी मला असं वाटतं की आमच्या गावातला एक माणूस, आमच्या गावातली एक वहिनी
मुख्यमंत्री का होऊ नये. तर अशा पद्धतीची आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि माझे मित्र म्हणले की त्यांनी जर माफी नाही मागितलं तर तुम्ही काय करणार. आम्ही यशवंतरावांच्या समाधीच्या पुढं आत्मक्लेश करणार. कारण का ही जी राष्ट्रवादी आहे, जी राष्ट्रवादी सध्या यशवंतराव चव्हाणांचा चेहरा लावत नाही पाठीमागं बोर्डवर, त्यांच्या शरद पवारांचा बोर्ड लावत नाही. आता ते मोदीचा आणि अमित शहाचा लावतात. त्यांच्या टीम मधून हे आलेले त्यांना प्रेरणास्थान म्हणून आलेली ही भाजप आहे. शरद पवारांनी सांगितलं असेल, पण यशवंतराव चव्हाण शेवटपर्यंत ज्यावेळेस राष्ट्रवादी आता अजित पवारांनी राष्ट्रवादी बाहेर पडली त्यावेळेस यशवंतराव चव्हाणच गुरु मानले. तर ते आता यशवंतराव चव्हाणावर किती टीका व्हायच्या, कशा पद्धतीने घ्यायचा. महाराष्ट्राची संस्कृतीच नाहीये. तर अशा त्यांनी मला वाटतं कार्यकर्त्यांना समजून सांगावं. अजितदादांचा मला अभिमान आहे. एकदा संग्राम जगताप सारखा माणूस ज्यावेळेस मुस्लिमांच्या विषयी गरळ बघतो त्यावेळेस अजित पवार तंबी देतात, हे चालणार नाही, नोटीस पाठवतात त्याला. अशा पद्धतीची ह्या इथल्या पदाधिकाऱ्यांना वहिनी साहेब नोटीस पाठवतील का, किंवा त्यांच्या वतीने जे काय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा जो अपमान झालेला आहे किंवा करायचा प्रयत्न केलेला आहे, तो माणूस मोठाच आहे, त्याचा अपमान कोणीच करू शकत नाही. तो त्याचं काही जे काही तुम्ही ज्या पद्धतीने चौकात केलं त्याबद्दल मला असं वाटतंय की वहिनी साहेब माफी मागतील, किंवा ते त्यांचा आता इथला जो काही प्रमुख आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, प्रमुख पदाधिकारी, नगराध्यक्ष असतील, प्रथम नागरिक असतील, हे माफी मागतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि जर काही हे नाही झालं तर आम्ही आत्मक्लेश यशवंतराव चव्हाणांच्या समाधी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.